थँक्यू आदिशक्ती इव्हेंट, त्यांनी आज इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि सगळ्यांना नमस्कार, प्रणाम. आज मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय म्हणजे मेकअप. बरोबर आहे? आवाज येत नाहीये कुणाचाच? भूक लागली आहे का? ओके. तर आपल्याला प्रत्येकांनाच असं वाटतं की मी खूप सुंदर दिसावी. देवाच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना देवाने प्रत्येकांना वेगळी ब्युटी दिली आहे. तर मेकअप आर्टिस्ट म्हणून मी फक्त ती जी तुमची ब्युटी आहे त्याला मी एनहान्स करते. तुमची ब्युटिफाय करण्याचं काम ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून मी करत असते. तर आज आपण बघणार आहोत सिंपल मेकअप. आपण आज मी ह्या क्षेत्रात 18 वर्षापासून काम करते. तर मी असं बघितलंय आज भरपूर मेकअप आर्टिस्टला एक फिअर झालाय की मार्केटमध्ये खूप जास्त प्रोडक्ट्स आलेत. तर प्रत्येकांना असं वाटतं की माझ्याकडे हे प्रोडक्ट नाही आहे म्हणजे माझा मेकअप नाही चांगला होणार. आणि सध्या मार्केटिंग प्रोडक्ट्सची खूप जास्ती चालू आहे. तर मला प्रत्येकांना हे सांगायचे की तुम्ही आहे त्या प्रोडक्ट पण ब्रँडवाले प्रोडक्ट्समध्ये खूप छान काम करू शकता. मार्केटमध्ये आत्ता नवीन नवीन प्रोडक्ट्स लॉन्च झालेत, पण 18 वर्षापूर्वी 20 वर्षांपूर्वी जे मिनिमम प्रोडक्ट होते त्याच्यामध्ये सगळे आर्टिस्ट खूप सुंदर मेकअप करायचे. तर आज आपण बघूया प्रत्येक स्त्रीला करता यावा असा फास्ट मध्ये आपण मेकअप करूया जो की प्रत्येकांना करता येईल. ओके. तर आज मी तुम्हाला सांगेल मेकअप कशा पद्धतीने करायचा. सगळ्यात पहिले CTM, क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग. ओके. क्लिन्झिंग ह्याच्यासाठी करायचं की स्किनमध्ये जे डर्ट पार्टिकल्स असतात ते क्लीन होण्यासाठी आपल्याला क्लिन्झिंग करावं लागतं. पण आज मी कल्पनाजींचं क्लिन्झिंग ऑलरेडी करून आणलाय की इथे टाईम आपला वेस्ट जायला नको. आज मी तुम्हाला सॉफ्ट लुक मेकअप दाखवणार आहे, तोही आपण फास्टमध्ये बघणार आहे. सगळ्यात पहिले मी ह्यांचे जे थोडेफार डाग आहेत, थोडेफार पिगमेंटेशन आहे ते मी कव्हर करेल. युजली आज खूप सांगतात की स्किन प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये असं सांगतात की तुम्ही भरपूर प्रायमर लावलं पाहिजे, मॉइश्चरायझर लावलं पाहिजे, अजून भरपूर काय 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 काय. ठीक आहे, मी असं सांगेल की ठीक आहे प्रिपरेशन स्किनचं झालं पाहिजे, बट काही जणांची स्किन ऑलरेडी ऑइली असते, मॉइश्चर सोडत असते नॅचरलच. तर त्या स्किनला जर तुम्ही अजून मॉइश्चर लावलं तर नंतर तुमचा मेकअप केकी होतो. जे आपण म्हणतो नंतर मेकअप फाटला होता वरती. हे आता मी यांना कन्सिलर लावते ह्यांचे डाग हाईड करण्यासाठी. कन्सिलर पण खूप कमी क्वांटिटीत लावते मी. कल्पना मॅम आज आपल्यासाठी खास आल्या तिथे वेळ काढून. त्या भरपूर बिझी असतात, त्यांच्या रील्ससाठी त्या खूप फेमस आहेत. मी कन्सिलर लावलंय आणि त्यानंतर मी एक कॉम्पॅक्ट पावडर कुठलं पण जे असेल तुमच्याकडे त्याने ते थोडं सेट करून घेतलंय. आपण लहान मुलांना काजळ लावल्यानंतर ते काजळ स्प्रेड होऊ नये म्हणून काय करतो, पावडर लावतो. सेम थिंग कन्सिलर लावल्यानंतर मी ते सेट करते, कारण ते कन्सिलर फाउंडेशनमध्ये मिक्स होऊ नये म्हणून. इन बिटवीन कुणाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर विचारू शकता.
त्यांचा कन्सील करून घेतला. आता मी त्यांना फाउंडेशन लावणार आहे. फाउंडेशन हे सुद्धा मी आज तुम्ही बघता की भरपूर ब्रशेस वापरतात. प्रत्येकांचं टेक्निक आहे, प्रत्येक स्त्रियांकडे ब्रशेस नसतात किंवा सगळं सामान नसतं. तर अशा वेळी मी त्यांना सांगेल की देवाने आपल्याला खूप छान ब्रशेस दिलेले आहेत नॅचरल. त्याच्यामुळे आपण त्याच्याने कुठल्याही पद्धतीचा मेकअप करू शकतो. मी हे तुम्हाला कुठलीही स्त्री घरी मेकअप करू शकते ह्या पद्धतीने मी तुम्हाला मेकअप करून दाखवते. मेकअप हा कधी पण नॅचरल वाटला पाहिजे. मेकअप करणे म्हणजे तुमची फक्त ब्युटिफाय करणे. जे काही तुमचे डाग असतील, डार्क सर्कल्स असतील ते तुम्ही हाईड करणं, लपवणं. मेकअप म्हणजे असं नाही आहे की तुम्ही थरवर थर द्या आणि ती व्यक्ती कोण आहे हेच ओळखू येत नाही. हाफ फेस केला आहे. एकदम नॅचरल दिसत आहे. खूप हेवी नाही वाटत आहे बेस. मेकअपचा जो बेस आहे तो नॅचरल वाटला पाहिजे. जवळून जेव्हा आपण मेकअप बघतो तेव्हा तो लेअर्ड नाही वाटला पाहिजे. डोळ्यांवरती पण मी खूप हलक्या हाताने फाउंडेशन लावून घेतलं आणि खूप कमी क्वांटिटी. मी पूर्ण डोळ्यांवरती आय बेस किंवा काहीही लावत नाही आहे. जे मी फाउंडेशन फेसला यूज केलं त्याचाच त्याचाच बोट फिरवलं. त्यानंतर मी हा जो बेस आहे स्पंजने इवन करून घेते आहे. म्हणजे जिकडे काही कमी जास्त क्वांटिटी असेल तर ती इवन होऊन जाईल. हा झाला यांचा फाउंडेशन बेस. आता मी यांना लावतीये कॉम्पॅक्ट. मी तुम्हाला सांगते की कॉम्पॅक्ट भरपूर ब्रँड्सचे असतात. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. जसे की लॉरियल आहे, मेबेलिन आहे, मॅक. मी सजेस्ट करेल की मॅक हे सगळ्यात बेस्ट कॉम्पॅक्ट आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचं जे कव्हरेज आहे आणि त्याचा जो स्टे आहे तो भरपूर आहे. ऑल ओव्हर फेस लावून घेतलाय. ते खूप कमी क्वांटिटीमध्ये, कारण आपला बेस जो आहे तो एकदम नॅचरल वाटला पाहिजे. त्यानंतर मी आय शॅडोकडे येते. हा माझा बेस झालेला आहे. त्यानंतर मी आय शॅडो लावेल. ह्यांना मी लावेल एक जस्ट लाईट गोल्ड, कॉपरिश गोल्ड कलर शेड. हे पण मी बोटानेच दाखवते लावून तुम्हाला, कारण हे
हा जो मी मेकअप दाखवती आहे हा प्रत्येक स्त्रीला आला पाहिजे ह्या हिशोबाने मी दाखवती आहे. प्रोबॉनवर मी थोडंसं हायलाइट करून घेते. त्याच्यानंतर मी आउटर कॉर्नर जो आहे तो थोडासा डार्क करते बद्दल. जेव्हा आपण कलरची ब्लेंडिंग करतो तेव्हा लाईट, मीडियम, डार्क ह्या हिशोबाने त्याची ब्लेंडिंग करायची. आउटर कॉर्नर तुमचा डार्क हवा, मिडल जो आहे तुमचं मीडियम हवं आणि इनर कॉर्नर तुमचं लाईट शेडचं पाहिजे. त्यानंतर मी काजळ लावत आहे. काजळ तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या, फक्त वॉटरप्रूफ घ्या. काजळ वॉटरप्रूफ नसेल तुम्ही काजळ लावा. त्याच्यानंतर तुम्ही थोडासा ब्लॅक किंवा ब्राऊन आय शॅडोने त्याच्यावरती ब्लेंडिंग करून घ्या, म्हणजे तुमचं ते काजळ मर्ज होणार नाही. कल्पना मॅडमला नजर लागू नये म्हणून काळा टिकला लावून घेते. इथे किती जणांना लायनर लावता येतं आणि किती जण येतं? भरपूर जणांना येतं. आणि किती जणांचं स्पीड ब्रेकर असतं लायनर? सगळ्यांनाच लावता येतं. स्पीड ब्रेकर कुणाचंच नाही आहे का? आहे. ओके. तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, ज्यांचं स्पीड ब्रेकर आहे त्यांच्यासाठी तुम्ही लायनर लावून घ्या, पेन्सिलने लाईन करा, जस्ट बोटाने त्याला ब्लेंड करून टाका, मर्ज करा. ते ऑटोमॅटिक आता समजा हे लायनर आहे. ओके. हे स्पीड ब्रेकर झालं तर तुम्ही जस्ट बोटाने ते ब्लेंड करून घ्या, म्हणजे ते स्पीड ब्रेकर नाही वाटणार. ठीक आहे. मी पेन्सिलनेच लायनर लावते. खूप वेळा जेल लायनर किंवा डार्क लिक्विड लायनर खूप बोल्ड वाटतं आणि असं वाटतं की आपल्याला थोडं सॉफ्ट लुक पाहिजे, तर तुम्ही फक्त पेन्सिलने पण प्रॉपर लायनर लावू शकता. मी 18 वर्षापूर्वी जेव्हा मेकअप करायचं काम चालू केलं तेव्हा प्रत्येकाचं एक हे होतं की बापरे मेकअप नको, मेकअप म्हणजे भूतच वाटतं, भूतच करतात. तर मला मेकअप म्हणजे भूत नाही होत ह्यापासनं काम करावं लागलं.
मास्कारा लावतीये. मास्कारा पण भरपूर ब्रँड्सचे आहेत. त्याच्यामध्ये मॅबेलिन, रेव्हलॉन, तर नवीन लॅक्मेचा पण चांगला आहे मास्कारा. आय मॅजिकचा पण चांगला आहे. जर तुम्हाला मास्कारा लॅशेस लावायच्या नाही आहेत तर तुम्ही मास्कारा लावताना एक लेअर लावायचा मास्काराचा, थोडंसं थांबायचं, तो लेअर सुकल्यानंतर नेक्स्ट लेअर लावायचा. असे तुम्ही 2 ते 3 कोट देऊ शकता मास्काराचे, जेवढं तुम्हाला त्याचं व्हॉल्यूम हवं आहे तेवढं. त्यानंतर लॅशेस लावतीये मी. लॅशेसमध्ये PSCच्या चांगल्या आहेत लॅशेस. त्याच्यानंतर ब्युटी लॅशेस भरपूर ब्रँड्स आहेत. लॅशेस लावताना तुम्ही सेंटरचा जो पोर्शन आहे लॅशेसचा तो पहिले चिकटवायचा आणि मग साईडचा. आणि मेक शुअर की डोळ्याला पाणी आलेलं नसावं. डोळ्याला जर पाणी आलेलं असेल तर लॅशेस बरोबर चिकटत नाहीत. खूप वेळ असं होतं की मेकअप केल्यानंतर डोळे छोटे दिसतात, असं खूप जणांचा म्हणजे कंप्लेन असतात. त्यावेळी ॲक्च्युली काय होतं की तुम्ही जो बेस आहे, तुमचं जे फाउंडेशन आहे, तुम्ही आय सॉकेट एरिया किंवा आईसच्या खालती भरपूर जास्त क्वांटिटीमध्ये लावता. त्यामुळे डोळे छोटे दिसायला लागतात. लॅशेस खूप हेवी नाही लावायला पाहिजे, नॅचरलच लावायला पाहिजे. मेकअप करताना कुठल्या पण गोष्टी खूप हेवी किंवा फेक वाटायला नको, नॅचरल वाटायला पाहिजे. ह्यांचे लॅशेस सेट होजेपर्यंत आपण एक हे बघूया. त्याच्यानंतर
लिपस्टिक लावते. स्माइल करा. स्माइल स्माइल स्माइल. त्याच्यानंतर मी हायलाइट करते आहे नोजवरती. हायलाइटिंग झोनवर मी हायलाइट करते आहे. स्माइल करा. आयब्रोज डिफाईन करून घेते मी. आयब्रोज पण खूप डार्क नाही करायच्या, नॅचरल करायच्या. आयब्रोज खूप हेवी झाल्या तर चेहराचा जो नाजूकपणा आहे तो जातो. चंद्रकोर लावले की चेहऱ्यावर चार चांद लागून जातात. त्यानंतर मी लिपस्टिक लावते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे, ज्यांनी मदत केलेली आहे, त्या सर्वांचे मनस्वी आभार. मलाबार गोल्ड अँड डायमंड, गुरुडकर ज्वेलर्स मुखेड, विवान कलेक्शन अँड एक्सक्लुसिव्ह साडीज, केसी फंक्शन हॉल, नवलाई पैठणी अँड सिल्क साडी, इन्फिनिटी सलून, कवीज मेक ओव्हर बाय कविता जवद्वार, प्रजावाणी न्यूजपेपर, इकज ब्रॉडबँड, स्वप्नपरी फिटनेस क्लब, स्वरराज ऑफ रागिनी जोशी अँड RR मोवेस. तर सर्वांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. कारण या सर्वांच्या स्पॉन्सरशिपमुळंच हा कार्यक्रम आम्हाला घेण्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळं त्यांचे खरंच मनातून आभार मानते मी आणि माझी टीम. आणि कविता मॅमला विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर हे सेशन संपवावं. कारण सगळे जे स्पर्धक आहेत तर ते पुढच्या राऊंडसाठी तयार आहेत, उत्सुक आहेत. झालंच आहे. झाला आहे आपला अशा प्रकारे मेकअप. वाव, मोठे घालायचे होते, घालेल्यानंतर तुम्हाला नंतर कुणाला
क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही नंतर मला बॅकस्टेज विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू कल्पना मॅम. एक मिनिट त्यांना. तर हॅलो, कसे आहेत सगळे? कोणाचाच आवाज निघणार चाललाय? जेवून आलेत की नाही सगळे? आवाज येतोय ना? तर मी कल्पना खानसोळे. कोण कोण ओळखते ते खरं खरं सांगा. हो, जास्त आहेत. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. इंस्टाग्रामला कोण कोण फॉलो करते मला? ओके ओके. नांदेडची आत्याबाई. आत्याबाई हा माझं जे कॅरेक्टर आहे रील्सवर ते जास्त लोकांना पसंत आले. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे आदिशक्ती ग्रुप यांनी मला इन्व्हाइट केल्याबद्दल, एवढा मान सन्मान दिल्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानते मी. आणि मेकअपबद्दल बोलायचं म्हटलं तर खरं सांगू का, मला मेकअप झिरो येतो. माझा जे रील्स असतात त्याच्यामध्ये मेकअप बिलकुल नसतो. माझं काय पॉन्ड्स पावडर लावते डेली, केला व्हिडिओ सुरू, असं असते. लायनर बिल्डर असं काही येत नाही. आणि माझा कंटेंट आहे गावरान तडका. नांदेडी ॲक्सेंट हे महाराष्ट्रामध्ये जास्त फेमस होते. अगोदर मला पण म्हणले काय दिसायला तेवढी मॉडेल दिसायली आणि गावरान बोलते भाषा. अरे आपल्या भाषेवर आपल्याला प्रेम पाहिजे. नांदेडी ॲक्सेंट हे लोकांना महाराष्ट्रात एवढं आवडायला लागलंय की हसल्या बसल्या उठल्या असं मत. अरे आपली भाषा आहे ती, बोला ना तुम्ही बिंदास. आणि कोणाला पण भाषेहून जज करायला नाही पाहिजे. अगोदर मला जज केलं, अरे ही दिसायला तर एवढी मॉडेल दिसते, भाषा गावरान बोलते. अरे त्या भाषेमुळेच महाराष्ट्रामध्ये नाव झाले आज. आणि आपल्या नांदेडचं नाव मोठं करायचं सगळ्या स्त्रियांना. आपल्याला कोणी मेकअपच्या क्षेत्रात करत असेल, कोणी ॲक्टिंगच्या करत असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात. तर आणखी मला एक सांगायची गोष्ट म्हणजे कविता मॅम विषयी बोलायचे. मी 2017 त्यांना मेसेज केले होते, 2017 की मॅडम मला तुमच्याकडून मेकअप करायचं आहे. त्यांनी मला मेसेज केला, त्याच्या 15 मिनिटं अगोदर 17चा मेसेज आता बघितला. ओके. आणि त्या माझ्या रील शेअर करतात, मला फॉलो करतात, पण त्यांना माहिती आहे की मी त्यांना 2017ला मेसेज केला. म्हणजे मी त्यांचे तेव्हा फॅन होते आणि मॅम आत्याबाईचे फॅन आता झाल्या. तर हे चांगली गोष्ट आहे खूप. आणि जर कोणी मला फॉलो केलं नसेल तर एकदा जाऊन रील्स बघा, आवडल्या तर फॉलो करा. ओके. मी फॉलो करा म्हणत नाही आता. जर आवडल्या रील्स तर नक्की बघा. आणि नांदेडी ॲक्सेंट भेटेल तुम्हाला तिथे, गावरान तडका भेटेल, आत्याबाई, काकू, घरमालकीने, वेगवेगळे कॅरेक्टर बघायला भेटतील रील्समध्ये. सो तर कल्पना खानसोळे 2111 सर्च करा, तिथे मला फॉलो करा. ओके. धन्यवाद सगळ्यांचं. एक कोणता येईल? आता डायलॉग म्हणजे माझं कसं असते, सगळं स्क्रिप्टेड असते. डायलॉग माझा फेमस म्हणलं तर हिस्सा मागणारी आत्याबाई, ही रील कोणी कोणी बघितली? अरे बापरे. ओके ओके. काय ग माय पोरगी, निसते आहे की नाही नखरेच करायली, काय करावं हिला, निसता शानपणा करायली, फुगिऱ्या मारायली. आणि वहिनी दादा नाही की नाही आनंदनगरला फ्लॅट घेतला म्हणे, मला पत्ता लागू दिला नाही, त्याच्यामध्ये माझा पण हिस्सा आहे, समजलं का? ओके ओके. थँक्यू सगळ्यांना, खरंच थँक्यू सो मच. असंच काय म्हणते, महिला करू नका. मला असं वाटतं की मला सपोर्ट करणारे मॅक्झिमम हे स्त्रियाच आहेत. बिकॉज माझ्या इंस्टाग्रामला जे 2,91,000 फॉलोअर आहेत माझे, त्याच्यामधले 2 लाख हे स्त्रिया आहेत. म्हणजे महिलांनी मला प्रेम दिलेलं आहे. बिकॉज मी त्यांची ॲक्ट करते की काकू असली किंवा घरमालकीन असेल, सुनबाई, सासू, यांचं जे रिलेटेबल कंटेंट आहे, माझा कंटेंट गावरान तडका आहे, तर त्यांना रिलेटेबल आहे म्हणून त्या फॉलो करतात. खरंच तुम्ही असा सपोर्ट करा, नक्कीच नांदेडचं नाव रोशन करू. थँक्यू. रोशन केलंय म्हणून जस्ट एक आहेर आपल्याकडनं त्यांनी स्वीकारावा ही विनंती आहे. आत्याबाई, नांदेडची आत्याबाई, नांदेडची आत्याबाई.